पाहूयात पुढची बातमी। भोंदू बाबानं चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ केल्याचं पाहायला मिळालं। भोंदू बाबावर मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। महिला आणि बालकल्याण समितीकडून तक्रार दाखल करण्यात आली। निंबा गावामध्ये अंधश्रद्धेच्या अघोरी प्रकारानं सध्या खळबळ माजली। तर हा चेतन महाराज मुळे बाबा नेमका कोण आहे आपण सविस्तरपणे पाहूयात। तर त्याचं संपूर्ण नाव चेतन सुनील मुळे असं आहे। गुलाल शेख बाबाच्या नावानं त्याचा दरबार भरतो। चेतन सुनील मुळे हा बाबा 10वी नापास असल्याची माहिती। गेल्या 10 वर्षांपासून त्याचा दरबार भरतो। लिंबू फेकणं, कोडं सोडवणं, अनेक व्याधी रोग यावर उपचार करण्याचा दावा करतो। कौटुंबिक समस्यांवर सुद्धा चेतन महाराज मुळे बाबा उपचार करतो असा दावा आहे। एकट्या निंबा गावामध्ये 4 महाराज आहेत। संदीप दिलीप विटीवाले, चेतन सुनील मुळे, मधुकर नामदेव चौके आणि राजेंद्र ओंकार डहाके असे 4 महाराज या निंबा गावामध्ये आहेत। त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरल्याचं पाहायला मिळतं। चेतन महाराज मुळे हा लहान मुलांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। एका निंबा गावातच 4 पद्धतीने अशा बाबा आहेत। त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सुद्धा या सगळ्या संदर्भात आता तक्रार करण्यात आली। भोंदू बाबानं चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ केल्याचं पाहायला मिळतं। आणि या सगळ्या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांच्याकडून। वर्षा, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। लहान मुलांच्या जीवाशी खेळ करण्यात आलाय। दरम्यान आता नेमकी काय कारवाई झाली? कल्याणी, हे जे प्रकार आहे तो 2 दिवसापासून समोर येत होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे ते व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि त्याच्यातूनच जे आहे हा प्रकार समोर आला होता की जे निंबा गावात अंधश्रद्धेचा जो शहारे आणणारा हा प्रकार जो आहे तो चेतन महाराज मुळे या भोंदू बाबांना लहान मुलांवर उपचाराच्या नावाखाली अक्षरशः मुलांना जे आहे दातानं उचलणं आणि त्यांना फिरवणं, हे व्हिडिओ जे आहे ते प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते। उपचाराच्या नावाखाली तो भोंदू बाबा जो आहे तो लहान मुलांच्या जीवाशी खेळ करत होता आणि या निंबा गावातच जे आहे 4 जे महाराज आहेत त्यांचे दरबार भरत होते आणि ते दरबार जे आहे मंगळवारी भरत होते। जसं की लहान मुलांना दातानं उचलणं आणि स्वतः खेळाच्या आसनावर बसणं असे अनेक अघोरी प्रकार जे आहे ते महाराज करत होते। शेवटी जे आहे काल रात्री अखेर त्या 4ही महाराजांवर गुन्हे दाखल झाले आहेत आणि जे आहे अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत जे आहे आणि काल त्याच्यामध्ये जे उडी घेतली आहे ते महिला व बालकल्याण समितीच्या प्रांजली जयस्वाल यांनी तक्रार दाखल केली आहे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत। नक्कीच वर्षा, गुन्हे दाखल झालेत, मात्र आता समाजात जनजागृतीची गरज पण आता निर्माण झाली। धन्यवाद वर्षा माहितीसाठी। तर भोंदू बाबानं चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। दरम्यान निंबा गावातल्या 4ही बाबांच्या विरोधात आता गुन्ह्याची नोंद करण्यात आली।